विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 1.1 वरती 20 प्रॉब्लेम्स घेतलेले आहे. परंतु आता आपल्याला नवीन सिलेबसचा PDF फाईल आपल्याला मिळालेला आहे. त्या नवीन सिलेबस प्रमाणे बुक्स तुम्ही बघा, PDF फाईल आहे तुमच्याकडे. त्यामध्ये 1.1 मध्ये 15 प्रॉब्लेम दिले. ते 20 प्रॉब्लेम शिकल्यामुळे तुम्हाला आता 15 प्रॉब्लेमचा अवघड नाही आहे. मी एक एक क्वेश्चन वाचत जातो, त्याचा आन्सर पण तिथे लिहितो मी, शक्य असेल तेवढं. मग ते बाकीचं तुम्ही ऐकून लिहा. पहिला क्वेश्चन असा आहे बाळांनो, तिथं स्टेट which of the following are statements justify in case of statements. State it's a truth value. बघा पुन्हा एकदा जातो. State which of the following are statements justify in case of statement. State it's a truth value. पहिला आहे 5 plus 4 is equal to 13. 5 plus 4 is equal to 13 आहे, पण हे वाक्य करेक्ट नाही आहे. इक्वेशन बॅलन्स होत आहे का बघा. 9 इज इक्वल टू 13 होत आहे का? तसं कधी नाही आहे. इट इज त्या वाक्याबद्दल तरी पण हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे. रॉंग असलं तरी लॉजिक मधलं स्टेटमेंट आणि ट्रू असलं तरी पण लॉजिक मधलं स्टेटमेंट. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स, म्हणजेच कॅपिटल F. हा एक वाक्य झाला. पण नेक्स्ट आहे x minus 3 is equal to 14. x ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? नाही आहे. म्हणून x cannot be defined here. It is not the statement in logic because x cannot be defined. एवढं सांगू शकतो या वाक्याबद्दल आपण. जे डिफाइन होऊ शकत नाही ते लॉजिक मधलं स्टेटमेंट नाही आहे. थर्ड क्वेश्चन आहे क्लोज द डोअर. इट इज नॉट द स्टेटमेंट. हे जे वाक्य आहे, इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इंपरेटिव्ह सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइंड इन लॉजिक. फोर्थ आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. लॉजिक मध्ये स्टेटमेंट आहे का बघा. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 ला आपण कुठल्या पद्धतीने लिहिता येतं? 0 प्लस 0i या पद्धतीने लिहिता येतं. 0 प्लस 0i म्हणजे a प्लस bi च्या फॉर्म मध्ये. a प्लस bi चा फॉर्म ज्यावेळी असतं दॅट इज द कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे आपल्याला माहित आहे 0 हे 100% कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतं. त्या वाक्याबद्दल आपल्याला सांगता येतं इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, म्हणजे कॅपिटल T. बघा, करेक्ट सेंटेन्स असेल तर त्याच्याबद्दल 3 वाक्य असं लिहा आणि रॉंग असेल तरी त्याच्याबद्दल असं लिहा. नॉट डिफाइंड असेल तर आपण फक्त एकाच वाक्यामध्ये लिहितो it is not the statement in logic because x cannot be defined. या पद्धतीने आपण लिहितो. लक्षात ठेवा. 3 टाइपचे क्वेश्चन आहेत त्याच्यावर. पाचवा आहे बाळांनो, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज एन imperative sentence. Imperative sentence cannot be defined in logic. एवढं सांगू शकतो. नॉट द स्टेटमेंट म्हटलं तरी चालतं. 1 मार्क तुम्हाला पेपरला मिळणार आहे. लक्षात ठेवा. 6वा आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. करेक्ट आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सिमिलर असतात, नो प्रॉब्लेम. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. नेक्स्ट आहे 7 नंबरचा x² इज इक्वल टू x आहे. x² इज इक्वल टू x कधी असते का? इट इज नॉट. इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? नाही आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स म्हणायचं. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. 8 नंबरची अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण आहे. x च्या पॉवर किती असतं तेवढे त्याचे फॅक्टर्स असतात. x च्या पॉवरला 2 आहे म्हणून त्याचे 2 फॅक्टर असतात. मोर दॅन 2 असू शकत नाही. म्हणून इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. इट इज करेक्ट आहे. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. बाळांनो नेक्स्ट आहे डू यू लाईक मॅथमॅटिक्स? क्वेश्चन मार्क आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? क्वेश्चन मार्क आहे. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इंट्रागेटिव्ह सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइंड इन लॉजिक. It is interrogative sentence cannot be defined in logic.
डू यू लाइक मैथमेटिक्स? ओके, मग आता काय करू आपण बाळांनो? आता हे जे एक्झाम्पल आहे ते बोर्ड एक्झामला विचारलेलं आहे. किती मार्काला विचारलेलं बघा? 1 मार्काला. एक क्वेश्चन 1 मार्काला असतं, लक्षात ठेवा. हे लॉजिक मधलं स्टेटमेंट नाही. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे 10 नंबरचा. द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य कुठे मावळतो? वेस्टला मावळतो, म्हणजे पश्चिमेला मावळतो. इट इज, हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही बघा अगोदर. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नेक्स्ट आहे ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. बघा किती इजे. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. बाळांनो, रिअल नंबर मोठा आहे, होल नंबर छोटा आहे. होल नंबर मध्ये 0, 1, 2, 3 डॅश 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 हे असतं त्याच्यामध्ये. पण रिअल नंबर्स मध्ये काय काय असतं? रॅशनल असतं, इरॅशनल असतं, झिरो असतं, परत नॅचरल नंबर असतात. हे मोठं सगळं म्हणजे त्या हे सगळं म्हणजे मोठं सेट आहे, खूप मोठं आहे. 4-5 नंबर्स मिळून ते काय होतं, कुठला नंबर तयार होतो? आपण आता सांगितलं तुम्हाला, रिअल नंबर्स तयार होतात. रिअल नंबर हा होल नंबर पेक्षा मोठा आहे. परंतु त्यांनी काय म्हणतात? ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. हे लॉजिक मध्ये स्टेटमेंट आहे का? नाही आहे. इट इज, कुठला स्टेटमेंट आहे? इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. बाळांनो, हे काय आहे? लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे नक्की, कारण का ते रॉंग आहे. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. लक्षात ठेवा. 12 नंबर, कॅन यू स्पीक इन मराठी? बघा आता 12 नंबर किती एक्झाम्पल झाले बघा आतापर्यंत आपले. 10 झालं, 11 झालं, 12. कॅन यू स्पीक इन मराठी? क्वेश्चन मार्क आहे. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइंड इन लॉजिक. तुम्हाला माहित आहे, परत परत काय तेच रिपीट आहे. तर x² - 6x - 7 = 0. नेक्स्ट आहे x² - 6x - 7 = 0. when x = 7. असा क्वेश्चन आहे. x² - 6x - 7 = 0 when x = 7. बाळांनो, हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही चेक करता येते तुम्हाला. हे स्टेटमेंट आहे का नाही लॉजिक मधलं? हे 7 याच्यामध्ये ठेवायचं. LHS = बघा, ट्रू होत असेल तर ट्रू स्टेटमेंट म्हणायचं. लॉजिक मधलं स्टेटमेंट म्हणायचं. 7² - 6 × 7 - 7 = 49 - 42 - 42 - 7. 49 - 49 = 0 म्हणजेच RHS. इक्वेशन x = 7 घेतल्यानंतर LHS = आपल्याला RHS मिळालं. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नेक्स्ट आहे द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिट इज 0. किती नंबरचं बघा? 13 झालं आता. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिट इज 0. आपण सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिट इज 0 शॉर्ट मध्ये लिहितो. क्यूब रूट ऑफ युनिट म्हणजे 1 असतं बाळांनो. क्यूब रूट ऑफ युनिट 1. असं किती घेतलं तरी सम त्याचं काय होणार आहे? 1 च येणार म्हणतात त्यांनी. ऍक्च्युअली रॉंग आहे. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. 14 नंबर ट्रूथ व्हॅल्यू त्याचं काय आहे? फॉल्स आहे. 14 नंबरचा आहे. 14 नंबर संपला. 15 नंबर 15 नंबर. इट रेन्स हेवीली. काय बघा? इट रेन्स हेवीली. लिहितो मी मुद्दाम. इट रेन्स हेवीली. भरपूर पाऊस पडत आहे, पण आपण ते प्रूव्ह करू शकतो का? लॉजिक मध्ये स्टेटमेंट आहे का? बघा, इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज वी कॅनॉट प्रूव्ह इट. हे लॉजिक मधलं स्टेटमेंट नाही आहे, हे प्रूव्ह करू शकत नाही आहे. बाळांनो, नेक्स्ट आहे आपल्याला
किती घ्यायचं बघा, 16 नंबरची. 16 नंबर ऍक्च्युअली 15 संपला. मी एक्स्ट्रा घेऊन आलो. बोर्डला विचारलेला प्रश्न आहे, तिथे स्टार करतो म्हणून सांगितलं तुम्हाला. मी नवीन क्वेश्चन बोर्डाला विचारलेला क्वेश्चन घेतो. अ सायक्लिक ट्रॅपेजियम हॅज इट्स अ नॉन पॅरलल साइड्स कॉन्ग्रुएंट. अ सायक्लिक ट्रॅपेजियम A cyclic trapezium has its non-parallel sides are congruent. असा आपल्याकडे विचारलेला क्वेश्चन आहे. सायक्लिक ट्रॅपेजियम म्हणजे कसं असतं बघा, सर्कल असतं, सर्कल मध्ये ट्रॅपेजियम असतं. हे काय, नॉन पॅरलल साइड्स. सायक्लिक ट्रॅपेजियम हे ट्रॅपेजियम आहे. तर सायक्लिक ट्रॅपेजियम हॅज नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ए बी सी डी हा सायक्लिक ट्रॅपेजियम आहे. बाळांनो, एडी इज पॅरलल टू बीसी असते याच्यामध्ये, आणि ए बी डी सी ह्या सर्कल मध्ये असल्यामुळे दोन्ही काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात ठेवा, हे त्याची प्रॉपर्टी आहे. A cyclic trapezium has its non-parallel sides are congruent. It is हे बोर्डला विचारलेला क्वेश्चन आहे. It is statement in logic. It is a true statement. 17 नंबर शेवटचा आहे. The sun rises in the east. The sun rises, हे सुद्धा पेपरला विचारलेला, rises in the east. It is statement in logic. सूर्य पूर्वेला उगवतो. It is statement in logic. It is a true statement. Its a truth value is true. पहिला सांगितलं मी तुम्हाला. Do you like mathematics? बोर्डाला विचारलेलं आहे. A cyclic trapezium has its non-parallel sides are congruent. हे सुद्धा विचारलेलं आहे. The sun rises in the east. हे सुद्धा पेपरला विचारलेलं. त्या ठिकाणी स्टार केलेलं ते पेपरला विचारलेलं आहे. अजून भरपूर विचारलेले, तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, काय अडचण नाही. जवळजवळ आपण हे एक्स्ट्रा क्वेश्चन आहे 16 आणि 17, पण 15 क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये आहेत पुस्तकामध्ये, तुम्ही ते बघा. आता क्वेश्चन नंबर 2 चालू करणार. क्वेश्चन नंबर 2 आहे बाळांनो, सिंपल आहे. त्याचं मी पूर्ण वाक्य लिहायला जात नाही का. हे सुद्धा 1.2 अगोदर पाठवलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात. क्वेश्चन 2 आहे ते, त्याच्यामध्ये विचारलेलं आपल्याला, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिकली लिहायचं, सिम्बॉलिक शॉर्ट मध्ये मी लिहितो इथं. त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे बाळांनो, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. एकच लिहितो फक्त. लेट P Nagpur is in Maharashtra. Q Chennai is in Tamil Nadu. म्हणून हे दोन सेंटेन्स. पहिला लेट पी ला काय म्हणलो आपण, नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू ला काय म्हणलो आपण, चेन्नई इज इन तामिळनाडू. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म अँड असल्यामुळे पी अँड क्यू या पद्धतीने लिहितो. सेकंड आहे, मी हे वाक्य लिहित नाही, फक्त सांगतो तुम्हाला. ट्रायंगल इज इक्विलॅटरल आर आयसोसेलेस ट्रायंगल. आर आहे बघा मध्ये, त्यामुळे पी म्हणजे काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. क्यू म्हणजे इट इज आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे पहिला पी सिम्बॉलिक फॉर्म बघा त्याचा, पी और क्यू. ही म्हणजे पहिला सेंटेन्स, क्यू म्हणजे दुसरा सेंटेन्स. त्या दोन्ही सेंटेन्स मध्ये आर आहे म्हणून इथं पी आर लिहिलेलं लक्षात ठेवा. थर्ड नंबर, the angles are right angle if and only if it is a measure of 90 degree. बघा काय सेंटेन्स आहे,
द अँगल इज राईट अँगल, याला पी मानायचं. इफ अँड ओनली इफ आहे मध्ये इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. बघा पहिला वाक्य पी म्हणजे द अँगल इज राईट अँगल. दुसरा सेंटेन्स क्यू म्हणजे इट इज अ मेजर ऑफ 90 डिग्री. त्याचं सिंबॉलिक फॉर्म मिळणार आहे पी डबल इम्प्लिकेशन क्यू. एक एक मार्क सिंबॉलिक फॉर्मला एक एक मार्क लक्षात ठेवा. नंतर आहे 4 नंबर अँगल इज नायदर एक्यूट नॉर ऑब्च्युज. पी म्हणजे काय? अँगल इज एक्यूट, अँगल इज एक्यूट म्हणायचा. क्यू म्हणजे काय? इट इज ऑब्च्युज. त्या वाक्याला मध्ये नायदर नॉर असेल तर अँड हे चिन्ह वापरायचं. नायदर नॉर असेल म्हणून आता याबद्दल लिहितो आपण 4 नंबर पी अँड क्यू आहे बघा. अँगल इज नायदर एक्यूट नॉर ऑब्च्युज असेल तर या पद्धतीने लिहितो. नायदर नॉर असेल तर अँड लिहितो. 5 नंबर लिहितो बघा. नंतर if triangle is a right angle at capital B then measure of angle A plus measure of angle B is equal to 90 degree. या पद्धतीने सेंटेन्स आहे, त्याला तुम्ही सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ई पण इथे नाही बघा, म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू येणार त्याच्यामध्ये. पी म्हणजे काय? ट्रायंगल इज राईट अँगल ऍट कॅपिटल बी. क्यू म्हणजे काय? मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू 90 डिग्री. बी हा 90 डिग्री असल्यामुळे ए प्लस बी सुद्धा 90 असतं. कारण का? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री असते. तुम्हाला माहितच आहे. म्हणून ते तिन्हींची मिळून किती होते? 180 होते. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. बी अँगल 90 डिग्री. 90 प्लस 90 190 झालं. मग तुम्ही सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे पी इम्प्लिकेशन क्यू. 6 नंबर बघा. हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली इफ सी रन्स फास्ट. पी म्हणजे काय? लेट पी हिमा दास विन्स गोल्ड मेडल. क्यू सी रन्स फास्ट. इफ अँड ओनली इफ असल्यामुळे पी डबल इम्प्लिकेशन क्यू असं लिहितो. 7 नंबरची शेवटची आहे एक्स इज अ नॉट इरॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. एक्स म्हणजे पी म्हणजे काय बाळांनो? एक्स इज नॉट इरॅशनल नंबर म्हणजे पी. क्यू म्हणजे काय? अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. बरोबर आहे. एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. क्वेश्चन वाचतो मी. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. पहिला काय म्हणायचं? पी म्हणजे एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. क्यू म्हणजे काय? इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. म्हणजे काय म्हणणार बघा. तुम्हाला काय लिहिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? काय दिलेलं आपल्याला? म्हणजे त्यामध्ये बट दिलेलं आहे. म्हणून आपण काय लिहितो? त्याचा सिंबॉलिक फॉर्म पी अँड क्यू. सिंबॉलिक फॉर्म म्हणायचे तुम्ही पी अँड क्यू लिहायचं. ओके. आता क्वेश्चन नंबर 3. टोटल 5 क्वेश्चन आहेत.